Wow, how clean, nice. हो ची मिन पोस्ट ऑफिसला तिथून आम्ही आमच्या घरी पोस्ट पाठवणार आहे आता. आणि एकटा एकटा हम गायब होतो. तुम चलते छान ते खाली आवाज चले. छान. बघू दाखव. शकता काय सुंदर असा दिसतो पिंक चर्च. हाय, नंतर थोडीशी आमची अशी डिशिम डिशिम झाली. हाय, गुड मॉर्निंग गाईज. आज डे 10 आहे आपला व्हिएतनाम टूरचा. तर तुम्ही बघू शकता आम्ही मस्त मस्त रेडी झालो एकदम लवकरच थोडा रेडी झालो आम्ही. आणि आम्ही आता चाललो इथून थोडा नाश्ता करू कुठेतरी, ब्रेकफास्ट करू. आणि ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे आमचे प्लॅन्स आहेत एक दोन काय 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 गोष्टी बघायची आहेत. आज पोस्ट ऑफिस आहे, होचिमिन पोस्ट ऑफिस. आणि असे एक दोन चार गोष्टी आहेत आणि लास्टला मार्केट आहे. आणि बिकॉज आम्ही जास्त कुठे एवढी शॉपिंग नाही केली आहे, तर आज आम्हाला चांगलं मार्केट करायचं आहे. संध्याकाळी त्यासाठी आम्ही पूर्ण संध्याकाळनंतरचा वेळ मार्केटसाठी ठेवलाय. आपण भेटू आज दिवसभरात जे काय होईल ते बघूया. आता आम्ही ब्रेकफास्ट साठी जातोय, ब्रंच साठी ऍक्च्युली. त्याच्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, म्हणजे अशा लेन्स. तिथे अशी व्यवस्थित ऑथेंटिक अशी कॉफी आणि असं मिळतं. लिटिल आम्ही या हनॉय कॅफे. कॅफेला जातोय, लिटिल हनॉय. आम्ही नाव ऐकलंय याचं. एंट्रन्स आहे इथं. थंडी अशी एकदम जागा आहे. ऑथेंटिक प्लेस प्रॉपर. Before our order, they served us this iced tea. त्यांची ऑथेंटिक आईस टी. ओके, cheers. लिटिल हनॉय कॅफे प्रॉपर ऑथेंटिक. आणि तुम्हाला 2-3 दिसतील इथे तुमच्यावरती आहे ते कुठला. आम्ही थोडं ऑथेंटिक वाटलं आम्ही आम्हाला. थोडस ऑथेंटिक. हा, इथे गेल्यावरती सेम नावाची हो, सेम नावाचे 3-4 आहेत. आम्ही ऑथेंटिक बघितलं नाही का. बघा, एक कॉफी हा प्रकार आपल्याकडे नवीन आहे. त्यांनी ते इन्स्ट्रक्शन पण दिले की कशी त्याला प्यायची, म्हणजे काय काय जण कशी पण पिणार नंतर बघा नाही चांगली त्याची. हिचं बघा काय झालं कसं कसं. स्मेल येते. ही आहे एक कॉफी, पुन्हा एक कप फ्रॉस्ट आहे वरती. व्हाईट एग फ्रॉस्ट ऑन टॉप, क्रीमी. मला आता ब्रेक नाही करायचंय. आय नीड टू टेक सम फोटोज. हाऊ क्लीन, नाईस. मस्त अशी क्रीमी अशी कॉफी वाटते. Just need to mix this first. फ्रॉस्ट बघूया किती क्रीमी. टेस्ट आहे ते बघू शकता. ही आमची मॅडम. आणि आमच्या मॅडमने असा काहीतरी इंग्लिश ब्रेकफास्ट मागवलाय. त्याच्यात मँगो टोस्ट आहे, with chia seeds चिया सीड्स and maple syrup हनी and honey and banana and some fruits. हो, जस्ट आम्ही आहे ना आता ती यम्मी ब्रंच करून आलोय त्या लिटिल हनॉय कॅफेला. आणि खूप सुंदर अशी टेस्ट होती. आणि मस्त म्हणजे इंग्लिश हे केलंय, इंग्लिश ब्रेकफास्ट केला आम्ही माझ्या बायकोच्या कृपेने. तर त्याच्यामध्ये मस्त अशी एक कॉफी होती आणि मँगो टोस्ट होता, चीज टोस्ट होता. असं मस्त मस्त लागलं खायला. आणि खरंच चांगलं होतं, टेस्ट अशी हे नव्हती. आणि एवढं खाऊन पण मस्त बिल किती झालं असेल तुम्हाला माहिती आहे? $2,10,000 फक्त. म्हणजे आपल्या इंडियाच्या हिशोबाने किती 550, 700, 750 रुपये, 700-750 रुपये झाले बस. पण ब्रेकफास्ट काय होता यार. टूर गाईड आहे का तुझी? थोडस फिरून बिरून आम्ही ते नाश्ता करून आम्ही आलो आता पोस्ट ऑफिस. होचिमिन पोस्ट ऑफिसला. तिथून आम्ही आमच्या घरी पोस्ट पाठवणार आहे आता. इथे 60% पोस्ट जातात असं हो, म्हणतात. आता बघू. गेलं तर गेल. मी एक पोस्ट पाठवणार आहे माझ्या मम्मी पप्पांना.
श्रुतिका एक पोस्ट पाठवणार तिच्या मम्मी पप्पांना. आणि असं काहीतरी पोस्ट ऑफिस आहे मोठ्या मोठ्या, आणि समोर त्यांच्या उचिमिन सरांचा फोटो लावलाय. आम्ही लिहिलेत आमच्या फॅमिली साठी पत्र. फॅमिलीसाठी. इथे आता टाकणार आहे आम्ही. आय होप की हे पत्र जाऊ दे घरी. रडतोयस? नाही नाही फोटो चला. तुम्ही बघितले असेल, आम्ही जस्ट आता पोस्ट टाकून आलोय होचिमिन पोस्ट ऑफिस मध्ये. बघू आता घरी रिसीव्ह होतील की नाही. श्रुतिकाने तिच्या घरी पोस्ट पाठवलाय, मी माझ्या घरी पोस्ट पाठवलाय, आणि तिने तिच्या नवीन घरी पण पोस्ट पाठवलाय. म्हणजे माझ्या घरी तिने 2 जागेवर पोस्ट दिलेत, मी 1 जागेवर पोस्ट दिलाय. बघूया आता पोस्ट आपल्या रिसीव्ह झालं की तुम्हाला ते पण दाखवेल की रिसीव्ह झालेत करून, रिसीव्ह होतात की नाही बघूया. आणि एकटा एकटा गायब होतो. तुम चलते चले मिलते चले दो रास्ते. आणि इथे सोडून आलाय मला तो रास्ते. हे करूयात का? आम्ही आलो इथे पिंक चर्च ला. नाव वेगळं आहे त्याचं. बघू शकता काय सुंदर असा दिसतो पिंक चर्च. काय माहिती का अलाउड नाही आतमध्ये अलाउड नाही करत आतमध्ये राहायला दिसलंय, नो विजिटिंग लिहिलंय. मे बी त्यांचा मास चालू काहीतरी आहे. असेल वाटतं. ओझीस कॅफेला आलो आम्ही. असं इंस्टाग्रामेबल इंस्टाग्रामेबल व्हिडिओज साठी फेमस आहे खूप. आणि असं पॉन्ड बाजूला असं पूर्ण फिश टँकच्या मध्ये बसायचं. काय टाकून पूर्ण फिश टँक बसायची जागा वेगळी आहे. पूर्ण फाईव्ह आहे. असं काहीच आम्ही बसलोय बाजूला बघा, फुल एकदम फिशीज आहे. ओसिस कॅफे असं इंटिरियर आहे. अजून असं वॉक करायचं. हाय. तुम्ही बघितलं असेल लास्ट ओझीस कॅफे पासून काहीच नाहीये. ओझीस कॅफे नंतर डायरेक्ट हा एंड आहे. ओझीस कॅफे नंतर मी तुम्हाला थोडंसं सांगतो. ओझीस कॅफे नंतर थोडीशी आमची अशी डिशिम डिशिम झाली. गरम डोक्याची आहे ना बायको थोडीशी, पण ते असायलाच पाहिजे. आणि ते झालं नाही ना तर पूर्ण ट्रिप मध्ये काय मजा अशी, ते ट्रिप मध्ये नाही तर मजाच राहणार नाही. तर अशी लाईफ मध्ये पण मजा राहणार नाही, पण ट्रिप मध्ये पण या मजा राहिली नसती. कारण शेवटच्या दिवशी हे पाहिजे होतं आम्हाला थोडंसं. उद्याचा आमचा लास्ट दिवस आहे. थोडंसं कमी हा शूट. आम्ही तिथून निघालो ओझीस कॅफे मधून. आम्ही त्याच्यानंतर मार्केटला गेलो. मार्केटला थोडंफार हे केलं. मार्केट बंद करायचा टाइम झालेला म्हणून आम्ही काही करून हे केलं, शूट नाही केलं काहीच त्यानंतर. आणि नंतर मग आम्ही मस्तपैकी स्पा घेतला आज पण. मस्त लेग अँड शोल्डर स्पा घेतला. खाड करून बॅट मोडली त्यांनी थोडंसं मेनिक्युअर वगैरे केलं. त्याच्यात बघू शकता तुम्ही, नवीन नवीन केलंय. चीप रेट मध्ये भेटत होता तर ती करून टाकलंय. तर मग रिझनेबल रेट मध्ये असतो हा. रिझनेबल लक्षात ठेवा तुम्ही पण. तर चला गाईस, आम्ही आता ना 7-Eleven मधून हे घेऊन आलो. काहीच आम्हाला भूक ताण काहीच नाही, नुसतं आम्ही हेच करतोय. हा तरी पण ते किती वेळ झाला त्याला, 6 वाजलेली. 6 वाजता निघालो तिथून. त्यानं आम्ही आता 7-Eleven मधून बघू शकतो थोडंफार सामान आणलंय, फ्रुट्स वगैरे घेऊन आलोय. चला आता भेटूया आता उद्या. उद्या आमचा शेवटचा दिवस आहे, डे 11. म्हणजे बघायला गेलं तुम्ही आजच आहे. ऑलरेडी 1 वाजून गेलाय. आम्ही आत्ता जस्ट आलो. फ्लाईट दुपारची आहे. थोडं आम्ही आता पॅकिंग करायची. काय किती सामान झालंय काय, जवळजवळ आम्ही आता 2-3 किलोचं सामान घेऊन आलोय सोबत. चला मग आपण उद्या भेटूया. आता उद्याचा लास्ट ब्लॉग करूया या व्हिएतनाम टूरचा. बाय 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 बाय, सी यू टुमॉरो. लाईक शेअर
तुम्हाला व्लॉग जर यांना आवडत असतील ना, खरोखर आवडले असतील तर कमेंट करून सांगा, मग आम्हाला आवडेल कमेंट्स बघायला. आणि लाईक शेअर अँड सरकार पर प्राईज.